घरासमोर छान अशी रांगोळी काढले, ते पण नाईटला. तसं आमच्या इथं सगळेजण नाईटलाच रांगोळी वगैरे काढतात. सकाळी काढतात पण छोटी काढतात आणि रात्रीला ना मोठ्या रांगोळी, त्यामध्ये दिवे वगैरे, तर खूप सुंदर दिसतं. तर रांगोळी वगैरे काढले, नंतर थोडेसे फटाके उडवले. तसं मी सकाळी पण तुम्हाला दाखवलेले फटाके वगैरे उडवलेला व्हिडिओ, पण मला व्हॉइस ओव्हर द्यायला जमलं नाही, म्हणून मी गाणे वगैरे ॲड करून फक्त तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर. आणि नंतर गाडीची पूजा वगैरे करून घेतली. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं पण आहे की आमच्या घरचा रिक्षा आहे, आम्ही त्या रिक्षामध्ये बाहेर वगैरे गेलो असं दाखवलं. त्या रिक्षाची आणि आमच्याकडे एक 2 व्हीलर आहे, त्या 2 व्हीलरची पूजा वगैरे करून घेतली आम्ही सगळ्यांनी. म्हणजे आमच्या मामाच्या घराच्या इथंच केली. आमच्या मामाचा पण रिक्षा आहे, तर तिथं पूजा वगैरे केली. नंतर परत फटाके फोडले, कारण लहान लेकरांना कसं असतं. आणि माझ्या भावाचा मुलगा बघता तुम्ही रिक्षावर जाऊन बसला होता, म्हणजे माझे मामांनीच बसवलं होतं त्यांना. तर लेकरांना खूप एन्जॉय वाटत होतं फटाके वगैरे फोडणं. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडले, तर आणखी 2 दिवस आहेत आपल्याकडे दिवाळी सेलिब्रेट करायचे. तर उद्या आहे भाऊबीज, तर ते व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तो खूप म्हणजे खूपच छान लक्ष्मीपूजन वगैरे 5 दिवस दिवाळी करतात. तुमच्याकडे करतात का? जर तुम्ही पण पुण्यामधून माझी व्हिडिओ बघत असाल ना, तर मला कमेंट करा, नक्कीच सांगा. आणि मी तसंच तयार वगैरे काही झाले नव्हते, माझं मन नव्हतं तेवढं तयार व्हायचं. पण बघू आता, जर उद्या भाऊबीज आहे तर तयार झाले तर होईल आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल माझे सगळे व्हिडिओ, सगळे डिटेल वगैरे. आणि फटाके तर आतिषबाजी वगैरे एवढं छान केले ना आम्ही, खूप म्हणजे खूपच छान झाले होते. ते डिटेल व्हिडिओ पण तुमच्यासोबत येईल लवकरच. पूर्ण दिवाळी म्हणजे मी निजामाबाद टू पुणे हा सगळा व्हिडिओ येईल तुमच्यासोबत. चला भेटू पुन्हा, बाय.